आपला परवाचा जो विषय सुरू होता की एकेरी द्रव्य अवस्था अनुरूप चिकित्सा, तर त्यातून आपण आता पहिले 4 अध्याय पूर्ण झालेत तशा याच्या, आणि राजयक्ष्मादी चिकित्सेमध्ये आपल्याला एकेरी द्रव्य काय काय मिळते ते बघूया. तर तुमच्या स्क्रीनवर राजयक्ष्मादीचं पहिलं जे आहे ते तुम्हाला दिसत असणार अवस्था आणि द्रव्य. तर अश्वगंधा सिद्ध क्षीर घ्यायचं आधी, आणि त्याचं दधी लावून नंतर ताक तयार करून आणि त्याच्या लोण्यापासून जे उद्धृत होईल असं घृत निर्माण करायचं. म्हणजे हे अश्वगंधा सिद्ध घृत तयार झालं. आणि अश्वगंधा सिद्ध घृत आणि त्याचं परत अनुपान जे ठेवलेलं आहे ते अनुपान जे आहे ते ससीता आणि पयः, म्हणजे साखर आणि पय म्हणजे दूध या सोबत ते घ्यायचंय. आणि त्याचा उपयोग किंवा अवस्था काय, तर यक्ष्माचा तो सामान्य योग म्हणून सांगितलेला आहे. आता ही गोष्ट बघताना अश्वगंधाचे सामान्य गुण जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये अश्वगंधा अनिल श्लेष्म शोथ क्षयापहा, म्हणजे क्षय म्हणजे राजयक्ष्मा याचा नाश करणार, हा भावप्रकाश मधला रेफरन्स आहे. आणि वात कफग्न बल्य आणि रसायन असे अश्वगंधाचे सामान्य गुण आहेत. आणि हे अश्वगंधाचे गुण आणि नंतर त्याने सिद्ध केलेलं तूप हे राजयक्ष्मा हर म्हणून वापरलं जातं. त्याच पद्धतीने तुपाचं गामित्व हे शुक्रावर जास्त चांगलं असतं. जसं त्याच्या आधीच्या एक एक अवस्था असतात की नवनीत किंवा लोणी ज्याला म्हणतात ते मज्जेवर जास्त काम करतं. तशा पद्धतीने तुपाचं कार्य शुक्रावर जास्त असतं आणि त्या पद्धतीने इथे सिद्ध सिद्ध घृत सांगितलंय. आणि त्याचे जे अनुपान आलेले आहेत ससीता आणि पयः, म्हणजे परत दुधासोबत आणि साखरेसोबत सांगितलेलं आहे. तर हे जे साखरेचे पण गुणधर्म जर तुम्ही बघितले तर शतक्षीण यांना ते हितकर असं गुणधर्म 5व्या अध्यायामध्ये वाग्भट सूत्रस्थानात सांगितलेले. पण त्याच पद्धतीने ती रक्तपित्तग्न आहे असं आपण वासा घृताचा जो कल्प बघितला त्याच्या अनुपानामध्ये पण तिथे वासा स्वरस याच्या सोबत द्यायचा सीतासोबत असं आलं होतं. आणि दुग्ध असं त्याचं अनुपान आहे. आता पुढचा कल्प जो आहे बदरी कल्कम घृतभृष्टम ससैंधवम, तर बोराची जी पानं असतात ती पानं घृतभृष्ट करायची आणि त्यात थोडस सैंधव टाकायचं आणि ते स्वरसाद यामध्ये वापरता येतं. हा कल्प मी वापरून बघितलेला नाही त्यामुळे मी यावर फारसं सांगता येणार नाही. पण ही गोष्ट अशी स्पेसिफिक अवस्था आणि राजयक्ष्म्यामध्ये जर स्वरसाद ही कंडिशन दिसली, शब्द खोल जातोय किंवा आवाजामध्ये बदल होतोय, तर अशा कंडिशन्स मध्ये ही गोष्ट नक्की वापरून बघता येईल. आता छर्दी, हृद्रोग आणि तृष्णा अशी आपण नेक्स्ट स्लाइड. रवी सरांना विनंती. आता पुढे जे मारुतज छर्दी म्हणजे वातप्रधान छर्दी जी आहे, आता वातज आणि पित्तज आणि कफज या तिघांमध्ये एकेरी कल्प एक आलेलं आहे, एकेरी द्रव्य. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पहिले सर्पी ससैंधवम पीतम, म्हणजे घृत किंवा तूप हे सैंधव टाकून ते प्यायचं. हा पीतम शब्द इथे महत्वाचा आहे, कारण कास याच्यामध्ये त्याने जेव्हा वर्णन केलेलं आहे तूप जर चाटलं तर ते पित्ताचा नाश करतं आणि पिलं तर ते वाताचा नाश करतं. आणि हा बेसिक प्रिन्सिपल म्हणून आपण बाकीच्या व्याधींमध्ये पण वापरू शकतो. आणि हे आपल्याला वातज छर्दीमध्ये बघायला मिळतं की त्यांनी तिथे स्पेसिफिकली पीतम असं सांगितलेलं आहे. त्यामुळे वातज छर्दी ज्याच्यामध्ये कोरडे उमासे खूप येतात, कष्टाने थोडंसं पडत असेल तर त्या वातज छर्दीमध्ये सर्पी सैंधव असं मिक्स करून प्यायला द्यायचं. आता ते सर्पी कोषण घ्यायचं का असं काही सांगितलेलं नाही, पण वातज कंडिशन मध्ये वापरतोय त्यामुळे कोषण सर्पी घेतलं तर आपल्याला अधिक फायदा होईल. तसंच आता पित्त छर्दीमध्ये
मृदभृष्ट लोष्ट प्रभवम सुशीत सलिलम असं आलेलं आहे. म्हणजे मातीचं ढेकूळ किंवा कौलाचा तुकडा घेतला तरी चालतो आणि तो गरम करायचा आणि पाण्यामध्ये तो चांगला तापल्यानंतर पाण्यामध्ये विझवायचा आणि ते पाणी थंड झाल्यानंतर पित्त छर्दीमध्ये पिण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि याचंच वर्णन आग्र्य संग्रहामध्ये म्हणजे वाग्भटाच्या उत्तर स्थानामध्ये 40व्या अध्यायामध्ये पित्त तृष्णा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आग्र्य जे आहे हे आग्र्य तृष्णा या व्याधीमध्ये आग्र्य म्हणून सांगितलंय. मृदभृष्ट लोष्ट प्रभवम जलाचं किंवा सलिलाचं. त्याचप्रमाणे दुरालभा मधुनासह कफत छर्दी जर असेल तर कफत छर्दीमध्ये एकेरी धमासा मधासह चाटायचं. धमाशाचे गुण जे आहेत त्याच्यामध्ये प्राधान्याने कफग्न तर तो आहेच आहे आणि त्याच्या जोडीला वमी ज्वर हर स्मृत असं पण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कफत छर्दीमध्ये एकेरी धमासाचा उपयोग होईल. याच पद्धतीने पुढे छर्दी, हृदरोग आणि तृष्णा याच्यामध्ये आता छर्दीचं झाल्यावर हृदरोग मध्ये काही एकेरी द्रव्य आलेले आहेत आणि त्यांनी अवस्था त्याच्यामध्ये अशी सांगितली की हृदरोगी तृषिता पिबेत. म्हणजे ज्या ज्या वेळेस हृदरोगीला तहान लागेल त्यावेळेस यातनच एखादी गोष्ट त्याला पानार्थ द्यायची. म्हणजे थोडक्यात साधं पाणी प्यायला सांगायचं नाही. अशीच गोष्ट आपण श्वासामध्ये देवदार सिद्ध जल हे श्वासीला आणि कासी श्वास असणाऱ्या व्यक्तीला पानार्थ सांगितलेलं होतं. आता एक गोष्ट हिच्यात महत्वाची अशी की वारुणी, दधिमंड आणि धान्याम्ल या तिन्ही गोष्ट आम्लरसाच्या आहे आणि आम्लरस हा हृद्य सांगितलेला आहे. तसाच महाकषायामध्ये पण चरकांच्या बघितलं तर मॅक्झिमम हृद्य द्रव्य जी आहेत ती आम्लरसाची आलेली आहे. आणि तसंच गर्भिणीमध्ये पण दौरुदावस्था म्हणा किंवा ज्यावेळेस 3ऱ्या आणि 4थ्या महिन्यात हृदयाची निर्मिती होते त्यावेळेस आम्लरस जर प्राकर्षाने दिला गेला तर हृदयाची निर्मिती उत्तम प्रमाणे होते. आता यात दधिमंडाचे जे गुण आहेत त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी हायलाइट करण्यासारख्या आहेत. बेसिकली दधिमंडाचे गुण तक्राप्रमाणेच आहेत असं सांगितलंय, पण तसं जरी असलं तरी त्यात 2 ते 3 गुण अजून अधिक आहेत. त्यातलं एक आहे सरगुणाचं असतं ते. दुसरी गोष्ट म्हणजे स्रोत शुद्धी करणारी आणि तिसरी गोष्ट म्हणजे विष्टंभजित. अशा 3 गोष्टी दधिमंडाच्या असतात. त्याच पद्धतीने धान्याम्ल म्हणजे कांजी घेता येईल आणि वारुणी म्हणजे मद्याचा प्रकार. तर वारुणी म्हणजे आम्लरसाचीच असते तशी पण. आणि शुंठी सिद्ध जल हे जर तुम्हाला कफप्रधान अवस्था वाटली, जास्त हृदरोग तुमचं निदान त्या हिच्यात असेल तर मग शुंठी सिद्ध जल वापरायला हरकत नाही. आता पित्तज तृष्णा पुढचं द्रव्य, पुढची अवस्था. पित्तज तृष्णामध्ये पक्व औदुंबराचा रस, पिकलेल्या उंबरांचा रस सीतायुक्त हा म्हणजे साखर टाकून द्यायला सांगितलेला आहे. रवी सर नेक्स्ट स्लाइड. मदात्यय चिकित्सा. पुढचा अध्याय आहे 7वा मदात्यय चिकित्सा. याच्यामध्ये कफज मदात्ययामध्ये 3-4 कॉम्बिनेशन शुंठी एकत्र एकेरी, स्थिरा म्हणजे शालीपर्णी घेतात, काही ठिकाणी कपिकच्चू घेतात पण इथे शालीपर्णी जास्त संयुक्तिक आहे. उदिच्च म्हणजे वाळा, दुस्पर्श म्हणजे धमासा आणि यांचं शीत कषाय पिबेत असं सांगितलेलं आहे. धमाशाचे गुणधर्म पण आपण वर बघितलेत आणि शुंठी ही पाचन जातीची पण आहे आणि बेसिकली कफज मदात्ययामध्ये हे एकेरी द्रव्य आलेली आहेत. आता त्याच्यातच पुढे मद आणि मूर्छा या 2 गोष्टी येतात आणि याच्यामध्ये रसायनांचा प्रायः वापर आलेला आहे. आता तिच्यात पहिलं जे आहे ते अग्निक म्हणजेच ज्याला चित्रक असं म्हणतात, दुसरी पिंपळी आणि तिसरं शिलाजीत.
39वा रसायन अध्याय उत्तर स्थानामध्ये आहेत. त्यामध्ये या तिन्ही गोष्टी रसायन सेवन कसं करायचं, रसायन पद्धतीने यांचं सेवन कसं करायचं याचं वर्णन केलेलं आहे. आणि इथे त्यांनी सांगताना सांगितलं की रसायन विधानात म्हणजे रसायन पद्धतीने यांचं सेवन करायचंय. आता एक गोष्ट अजून हायलाइट करण्यासारखी म्हणजे हे प्रायः वातपित्तज्ञ चिकित्सा मदमूर्छामध्ये करायची आहे. आणि तुम्ही बघाल अग्निक म्हणजे चित्रक आणि पिंपळी ह्या दोन्ही पण तीक्ष्ण आणि उष्ण द्रव्य आहेत, पण त्याचं अनुपान अशा पद्धतीने वापरलंय की जे दूध म्हणतात त्याला गोक्षीर, जिथे फक्त एकेरी पयसा आलेला असेल तिथे गोक्षीर अभिप्रेत आहे. आणि ते पित्ताला चांगल्या पद्धतीने कॉम्पेन्सेट म्हणजे ते उष्णता जास्त वाढू न देता आपल्याला ते द्रव्य वापरता येईल. आता प्रसक्त वेगेशु म्हणजे मद आणि मूर्छाचं वेग खूप प्रसक्त असेल म्हणजे जास्त प्रमाणात असेल तर त्याला मुहुर्मुहू चाटण म्हणा किंवा शीततोय सिद्ध केलेलं दुरालभा आणि मुस्ता म्हणजे पुन्हा एकदा धमासाच्या गुणधर्मांमध्ये मद, भ्रांती आणि पित्त यांचा नाश करणारा असं भावप्रकाशकारांनी याचं वर्णन केलेलं आहे. तर याच्यामध्ये हे शीतसलिलेनं किंवा अजून एक गोष्ट इथे मेन्शन करायची राहिली ती मधासोबत पण हे चाटण दिलं तर चालतं. याच पद्धतीने धात्री फल रस याने सिद्ध केलेलं घृत अथवा पथ्याने सिद्ध केलं, पथ्या म्हणजेच हरितकी किंवा अभया ज्याला म्हणतो, त्यांनी केलेलं घृत हे पण प्रसक्त जर वेग असतील मद आणि मूर्छाचे तर ते वापर करायला सांगितलेलं आहे. आणखीन एक गोष्ट आपल्याला जी सांगितली जाते की पथ्याचे गुण आणि धात्रीचे गुण सारखेच आहेत, फक्त 2-3 रक्तपित्त प्रमेहग्नम परमृष्यम रसायनम हे जे धात्रीचं अधिक हे गुण असतात. लशुन स्वरस. आता मद संन्यास मध्ये आपण गेलो आणि संन्यास मध्ये ज्या वेळेस रुग्ण जातो त्याला आधी संज्ञा स्थापन करण्यासाठी तीक्ष्ण अंजन, नस्य, सुया टोचणे, इवन कपिकच्छूच जे तुस असतात ते लावून त्याला एकदा संज्ञा प्राप्त झाली की मग तो एक अवस्था तिथे स्पेसिफिक दिली आहे, उत्थितो लब्ध संज्ञाश्च, म्हणजे त्याला संज्ञा प्राप्त झाली, तो बोलण्याच्या याच्यात ओरिएंटेशन मध्ये त्याला आला की मग त्याला लशुनाचा स्वरस पाजण्यासाठी सांगितलेलं आहे. तर हे मदात्यापर्यंत आपलं पूर्ण झालं. आता पुढचं जे आहे ते अर्श चिकित्सा. अर्श चिकित्सेसाठी बऱ्याच वेळा रुग्ण आयुर्वेदिक वैद्यांकडे यांचे अर्शाचे पेशंट्स बरेच असतात आणि रक्त प्रवर्तन होत असलं की मूळव्याध झाली असं म्हणून पेशंट सांगतो आपल्याला. पण यामध्ये 1-2 गोष्टी आपल्याला प्राधान्याने लक्षात ठेवाव्या लागतात की खूप वेळा परिकर्तिका किंवा फिशर अशा स्वरूपाचं असतं ज्यामध्ये मोड लागत नाहीत पेशंट्सला, त्यामुळे ते प्रश्न परीक्षा आणि एक्झामिनेशन याच्यानेच ते कन्फर्म करावं, कारण या दोघांची ट्रीटमेंट मध्ये बराच फरक पडतो. त्यामुळे आधी काय आहे ते स्पष्ट झालं की मग पुढची चिकित्सा काय करायची हे ठरवता येतं. आता अर्श चिकित्सामध्ये जेव्हा चिकित्सा सुरू होते त्यावेळेस भिन्न शकृत आणि गाढ शकृत अशा 2 अवस्था केलेल्या आहेत. आणि भिन्न शकृत म्हणजे ज्याला मलप्रवृत्ती पातळ किंवा भसरट स्वरूपाची होते आणि गाढ म्हणजे ज्याला मळाचा खडा होतो. तर या 2 डिफरन्सिएशन करणं खूप महत्वाचं आहे आणि त्या अवस्थांनुसारच ती औषधं सिलेक्ट केली तर मग अधिक चांगल्या पद्धतीने गुण आपल्याला मिळतो. नाहीतर काउंटर सेलवर अर्शाचे पेशंट्स तसेही सगळ्या पद्धतीचे मॅक्झिमम स्टार्टिंगला अर्शाचे पेशंट सुरू झाले की काउंटर सेलवरून मेडिकल मधनच औषधं घेतात आणि त्यातनं जर पूर्ण बरं नाही वाटलं तर मग ते आपल्याकडे येतात. तर यात बरं न वाटणं ही जी गोष्ट आहे ना त्यात ह्या अवस्थांचा खूप मोठा रोल राहतो. त्यामुळे भिन्न शकृत आणि गाढ शकृत या 2 गोष्टी महत्वाच्या कळायलाच पाहिजे आणि ते तिथे
प्रत्येक अर्शाच्या पेशंट मध्ये ते डिफरन्शिएट करणं महत्वाचं ठरतं. तर भिन्न शकृतचे जे कल्प आहेत ते एका खाली एक असे या स्लाइड मध्ये सगळे आहेत ते भिन्न शकृताचे कल्प आहेत. म्हणजे भिन्न शकृत म्हणजे जेव्हा मलप्रवृत्ती पातळ होत असेल त्यावेळेस किंवा स्त्यानता असेल त्यावेळेसची गोष्ट आहे ही. पहिला जो कल्प येतो यामध्ये तो चित्रकाचा येतो, त्यालाच वन्नी असं पण म्हणतात. वन्नी म्हणजे साक्षात अग्नी, आणि आरशामध्ये अग्नीची प्रायः विकृती असते. आणि अर्श सुधारला किंवा अर्श बरा झाला हे कधी म्हणायचं तर त्याच्यासाठी पण जे सूत्र आहे त्याच्यामध्ये पण त्याचं पावक चांगला संदूषित झाला आणि बाकीच्या गोष्टी सगळे हे झालेत व्यवस्थित झालेत की त्याला तो सुधारला असं म्हटलं जातं. तर यामध्ये पहिलं जे आहे यो जातो गोरसहा, म्हणजे गायीपासनं जे दूध मिळतं त्या दुधापासनं ज्या ज्या गोष्टी तयार केल्या जातील, म्हणजे दूध झालं, तक्र झालं, लोणी झालं, दही झालं, इवन तूप झालं, तर या सगळ्या गोष्टी आणि ते कसं तर चित्रकाच्या सिद्ध दुधापासून बनवलेल्या या सर्व गोष्टी वापरायच्या आणि ते गुदजान जे आहेत म्हणजे आरशाला जिंकणार असं आहे. आणि चित्रक ही एक गोष्ट अजून म्हणजे रसायन विधीमध्ये पण याचं वर्णन चित्रकाचं आलेलं आहे. 1 महिन्यापर्यंत याचं सेवन करायचं वगैरे असं आहे. आणि कुष्ठामध्ये पण हे तितकंच महत्वाचं द्रव्य ठरतं. पण सहसा चित्रक एकेरी वापरण्याचा कल फार कमी असतो. पंचकोल मध्ये मात्र ते वापरलं जातं. तशाच पद्धतीने हे जसं केलं चित्रकाचं, त्याच पद्धतीने कोविदार म्हणजेच कांचनार ज्याला म्हणतात त्या चूर्णाचं ताक लावायचं, दही लावायचं आणि त्याचं ताक तयार करून ते पण गुदजान जयत म्हणून वापरता येतं. आणि कांचनाचे गुणधर्म श्लेष्म पित्तनुत आणि ग्राही गुणाचा असं स्पेसिफिकली दिसतंय. आणि आपण तसं बघितलं तर भिन्न शकृताची चिकित्सा करतोय त्यामुळे ग्राही गुण आपल्याला महत्वाचा आहे. पण आपल्याला डोक्यामध्ये सुंठ याचाच ग्राही गुण जास्त लक्षात राहतो. शारंगधराने याच्या जोडीला पिप्पली आणि जिरक या 2 गोष्टी पण ग्राही गुणाच्या असतात असं सांगितलंय. आणि चित्रकाच्या गुणधर्मांमध्ये पण ग्राही असं आहे, म्हणजे कांचनार, चित्रक, पिंपळी, सुंठ या इतके द्रव्य आपले आणि जिरक हे आपले ग्राही गुणाचे गुणधर्म असणारे द्रव्य झाले. चित्रकाच्या गुणधर्मांमध्ये अजून एक सांगायचं राहिलं ते म्हणजे ग्रहणी, कुष्ठ, शोथ, अर्श आणि वातश्लेष्म हरो. आणि याच्या जोडीला ग्राही हा जो गुणधर्म सांगितला तो आहेच. याच पद्धतीने शूद्र बृहती म्हणजे ज्याला कंटकारी किंवा रिंगणी म्हणतात त्याचा फळांचा लेप करून भाजनाला म्हणजे मातीचं जर मडकं घेतलं तर जास्त चांगलं आणि त्याच्यात ते सिद्ध दही लावून मग त्याचं ताक केलं आणि ते गुद अर्शांजयत किंवा गुदजक्षयम असं म्हणून त्याने गुदजाचे जे रोग आहेत त्यांचा तो नाश करणारा म्हणून असं ते सिद्ध तक्र सांगितलेलं. याच पद्धतीने पुढच्या याच्यामध्ये 48व्या श्लोकात त्वचम चित्रक मूलस्य पिष्ट्वा कुंभम प्रलेपयत आणि इथे स्पेसिफिकली तक्र आणि दधी सांगितलंय. आणि पहिल्या याच्यामध्ये गोरस असा शब्द सांगितल्याने त्यात लोणी आणि तूप अशा दोन्ही गोष्टी पण ग्राह्य होतात. आणि हे पण अर्शोहरम जयत असं सांगितलंय. तर हे जसं चित्रक मुळाचं केलं की मातीच्या भांड्याला आतमधनं याचं कल्क करायचं, आधी चित्रकाचा पाण्यात किंवा ताकामध्येच हे केलं तरी चालेल किंवा पाण्यात कल्क करून तो आतमधनं लेप करायचा आणि मग विरजन लावून त्याचं दही करायचं किंवा ते सिद्ध चित्रकाचं दूध त्यात टाकायचं. याच पद्धतीने भारंगी, अस्पोता आणि अमृता. अस्पोता म्हणजे अपराजिता असं भावप्रकाशकारांनी पर्यायी नाव सांगितलेलं आहे. आणि टीकेमध्ये अस्पोता म्हणजे काय असं काही वर्णन अष्टांग संग्रहाच्या टीकेमध्ये काही दिलेलं नाही. आणि अष्टांग हृदयाच्या भाषांतरकारांनी अस्पोता म्हणजे कांचन असंच भाषांतर केलंय. पण कांचनार आपल्याला वर आलेलं आहे, पण चित्रकाचे पण जसे 2 कल्प आहेत तसे कांचनाराचे पण 2 कल्प असू शकतील.
पण कांचनार पण ग्राही गुणाचा आहे, त्याच्यामुळे इथे त्याचं सिद्ध तक्राचा कल्प घेतला तरी हरकत नाही. रवी सर, पुढची स्लाइड. आता ही झाली भिन्न शकृताची चिकित्सा. आता गाढ शकृत म्हणजे मळाचा खडा ज्यांना होतो त्याच्यामध्ये काय काय औषधं वापरायची त्याची आता लिस्ट सुरू होईल. यामध्ये पहिलं जे औषध येतं ते नागरम सगुडम, पाठा गुळासोबत, क्षार घृतासोबत आणि हरितकी गुळ किंवा गोमूत्र या दोघांपैकी कशासोबत पण हरितकीचा वापर करता येतो. याची स्पेसिफिक अवस्था अशी आहे की अर्शनुत गाढ शकृत. गाढ शकृत असताना मळाचा खडा मोडून आणि अर्श नाहीसा करणार असं म्हणून हे या गोष्टी वापरता येतात. हरितकीच याच्यामध्ये भावप्रकाशकारांनी वेगवेगळ्या अनुपानांनी ते कार्य कुठे कुठे करतं असं म्हणून एक सूत्र सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये लवणेन कफ म्हणते, म्हणजे लवण रसचं जर अनुपान तुम्ही वापरलं तर ते कफाचा नाश करतं. साखरेबरोबर दिलं तर पित्ताचा, घृतासह दिला तर वाताचा आणि गुळासोबत तर ती सर्व रोगणूत होते असं सांगितलेलं आहे. आणि यामध्ये मात्र आरशामध्ये आपल्याला स्पेसिफिक गुळ आणि गोमूत्र अशा दोन्ही पण गोष्टी अनुपान म्हणून वापरलेल्या दिसतात. आता पुढचा कल्प जो येतो तो गोमूत्र हरितकी. हिरडे जे असतात, हिरड्याचं तुम्ही डायरेक्ट चूर्ण घेतलं आणि ते गोमूत्रामध्ये भिजवलं आणि नंतर ते वाळवून ठेवलं तर असं 3 ते 7 वेळा करायचं आणि नंतर ते बारीक पावडर करून एक तर पावडर फॉर्म मध्ये वापरा नाही तर टॅबलेट फॉर्म मध्ये वापरता येतं. त्याच्या गोळ्या पण वळून ठेवता येतात. आणि ग्रंथामध्ये असं आलंय की अखंड हिरडे गोमूत्रामध्ये शिजवून घ्यायचे आणि नंतर मग ते त्यातल्या बिया काढून ते सगळं जे आटवलेलं असेल ते सगळं आटवलेलं एकत्र करून आणि नंतर ते वाटून आणि त्याचा असा गोळ्या करून त्या गोष्टी वापरायच्या आणि त्याचा मधासोबत वापर असं सांगितलेलं आहे. आणि त्याची फलश्रुती तुम्ही बघाल तर खूप मोठी फलश्रुती त्यामध्ये कव्हर होते. पहिलं जे आहे ते दुर्नाम. दुर्नाम म्हणजे आरशाचाच पर्यायी शब्द आहे. दुसरं आहे कुष्ठ, तिसरं शोथ, गुल्म, मेह, उदर, कृमी, ग्रंथी, अर्बुद, अपची, स्थौल्य, पांडू आणि आढ्यमारुता. आतापर्यंत जेवढे एकेरी द्रव्य आपण बघितलेत त्यामध्ये सगळ्यात मोठी फलश्रुती या गोमूत्र हरितकीची बघायला मिळेल तुम्हाला. आणि गोमूत्र हरितकी हा कल्प मी वापरतो आणि स्पेसिफिकली आता हायपोथायरॉइडिझम या नावाखाली आपल्याकडे जो पेशंटचा एक क्लास येतो त्यांच्यामध्ये प्राधान्याने संतर्पणजन्य हेतू असतात आणि स्थौल्य, शोथ आणि पांडू या तिन्ही गोष्टी ज्यामध्ये आहेत अशा याच्यामध्ये गोमूत्र हरितकी उत्तम काम करतं. पण गोमूत्र घेताना शक्यतो नाही, ते कंपल्सरीच आहे की ते देशी गाईचंच घेतलं गेलं पाहिजे आणि त्याचा वास मात्र खूप जणांना सहन होत नाही, त्यामुळे ते टॅबलेट फॉर्म मध्ये देणं जास्त कन्व्हिनियंट होतं पावडर देण्यापेक्षा. आता पुढचा जो कल्प आहे तो पथ्यातक्रेन. हिरडा जो आहे तो ताकासोबत द्यायचा आणि त्याच्याने पण गुदात जयंती संक्षयम म्हणजेच आरशाचा किंवा मोड जे असतात त्यांचा नाश होतो. आता आरशाच्या संप्राप्तीमध्ये एक गोष्ट इंटरेस्टिंग राहते आणि जी बऱ्याच वेळा दुर्लक्षित राहते. त्यामध्ये जी संप्राप्ती आहे त्याच्यामध्ये त्वचा, मांस आणि मेद, हा मेद जो गोष्ट आहे ना हे दुष्य म्हणून खूप वेळा विसरायला होतं. तर मेद ही गोष्ट आरशामध्ये प्राधान्याने आहे.
आणि तुम्ही एक गोष्टीचा अजून ऑब्झर्वेशन कराल की ते ताकाचा वापर आरशामध्ये खूप जास्त प्रमाणात केलेला आहे. पुढे पण त्याची एक स्पेसिफिक अवस्था येईल तेव्हा सांगेलच. पण स्थौल्यामध्ये आणि लंघनरोहणी अध्याय जे आहे किंवा संतर्पणजन्य व्याधी आहेत त्यात पण तक्रारिष्ट तक्राचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला तुम्हाला आढळेल. आणि तक्राची प्रशस्ती तर वाग्भटाच्या याच आरशा अध्यायामध्ये जवळपास 37 ते 43 श्लोकांमध्ये सांगितलेले आहे. त्यात त्यांनी असं सांगितलंय 10 दिवस, 15 दिवस, 30 दिवस ज्याचा मंदाग्नी असेल त्याने तर ते तक्रच प्यावं, म्हणजे ते स्रोतसांचं शोधन करून आणि पुढचं तुमचं जे अग्नी प्रज्वलित करायचं आहे आणि ते करून तुम्हाला आरश घालवता येईल. त्यामुळे तक्राची प्रशस्ती त्या एक साधारण 6 ते 8 सूत्र त्यांनी तक्राची प्रशस्ती असंच वर्णन केलेलं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की तक्र आणि हिरडा या दोन गोष्टी त्याने भिन्न शकृत आणि गाढ शकृत या दोघांच्या पण चिकित्सेमध्ये वापरलेल्या तुम्हाला दिसतील. पथ्या कॉम्बिनेशन मध्ये येते आणि याच्यात एकेरी चाललेली आहे गाढ शकृत मध्ये. त्यामुळे पथ्य ही गोष्ट जास्तीत जास्त वापरावी. गाडगिळ सरांकडे पर्यायी नावाने वनस्पती वापरण्याची एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये धीरा जेव्हा असते तेव्हा विदारी आणि अमृता म्हणजे धीर देणं ही गोष्ट अपेक्षित असते त्यावेळेस वापरलं जातं. त्याचप्रमाणे अभया ही भय घालवणारी किंवा जो अपत्य आहार केलेला आहे त्याने तर त्याला ते पथ्य म्हणून पथ्या याच्याने वापरावी. आणि जेव्हा भीती घालवणं या अर्थाने त्यावेळेस ती अभया म्हणून वापरावी. आता पुढचा कल्प पथ्या वा पिप्पली युक्त. आता हे घृतभृष्ट करून घ्यायचं पथ्या किंवा पिंपळी आणि हे अपानकाळी वापरून मी बघितलेलं आहे आणि सरांकडे पण बघितलंय. तर हे गुळासोबत घृतभृष्ट केलेली हरितकी किंवा घृतभृष्ट केलेली पिंपळी आणि त्याचं गुळासोबत जर ते दिलं तर ते अनुलोमन चांगल्या पद्धतीने होतं त्याच्यामध्ये आणि गुदजान यांती संक्षयम म्हणजे आरशाचा नाश होतो अशा अर्थाने. त्याच पद्धतीने पाठा आणि तक्र हे वात वर्च अनुलोमनम असं म्हणून म्हणजे वाताचा वर्च म्हणजे पुरुषाचा आणि यांचं अनुलोमन करणार असं औषध आहे. तुम्ही पाठा धमासा वगैरे हे कॉम्बिनेशन खूप वापरात पण असतील सगळ्यांच्या, पण ही जी गोष्ट आहे ती फक्त एकेरी द्रव्य आहेत म्हणून पाठा ताकासोबत पण नुसतं वापरता येतं आणि जसं तुम्ही बघितलं अभया पण ताकासोबत नुसती वापरता येते. त्याच्या पुढे आता धान्येन सिद्ध जल, धान्यक सिद्ध जल आलेलं आहे. धान्यक सिद्ध जल तसंच कंटकारी सिद्ध जल असं आणि कंटकारी सिद्ध जलाचं त्याने स्पेसिफिकली काळ सांगितलाय. अंते भक्तस्य मध्यवा म्हणजे तुम्ही एक तर जेवण झाल्यानंतर द्या. वर्ष अनुलोमन अनुलोमन म्हणजेच पुरुषाचं अनुलोमन. एक गोष्ट कॉमन दिसेल तुम्हाला याच्यात भिन्न गाढ शकृत मध्ये की वात वर्ष अनुलोमन करणारे कल्प आपल्याला प्राधान्याने वापरायचे. तशी गोष्ट वापरली गेली की आरशाची काळजी त्याचे लक्षणं सगळे कमी होतात आणि व्याधी बरा होण्यासाठी मदत होते. कंटकारीच्या बाबतीत एक गोष्ट अशी सांगायची आहे की श्वास आणि कास या दोनच गोष्टींमध्ये कंटकारी प्रायः डोक्यात येते, पण तीच मूत्र रोगांमध्ये सुद्धा आणि आरशामध्ये सुद्धा एकेरी त्याचं सिद्ध जल सांगितलेलं आहे. तर याचे गुणधर्म बघताना एक गोष्ट अशी लक्षात आली की ती सर गुणाची आहे आणि ते जर तुम्ही बृहती बघितलं तर ते ग्राही गुणाचं आहे आणि आपल्याला सर गुणाची गाढ शकृत मध्ये उपयोगी पडेल म्हणून मग ते त्या सिद्ध जलाचा तिथे चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. आता पुढे जे येतं ते रक्तजर्शाचं अधिकरण सुरू होतं. तर रक्तजर्शामध्ये दोन गोष्टी पुन्हा एकदा अवस्था भेद करावा लागतो की त्याला कफाचा अनुबंध आहे की वाताचा अनुबंध आहे. आता ह्या गोष्टी कशा कळायला पाहिजेत तर कफाचे तुम्हाला हेतू सापडतायत का ती एक गोष्ट तर आहेच आहे, त्याच्याशिवाय पण तुम्हाला लक्षणांवरनं पण तो कफाचा अनुबंध आहे की वाताचा हे ओळखता येतं. ज्यावेळेस कटिशूल
पिंडिकाशूल, गुदशूल असे जे असतील लक्षणं तर त्यात ते वाताचं आधिक्य आहे असं घ्यायचं. आणि ज्यावेळेस मलप्रवृत्ती ही अतिशय गुरु स्वरूपाची, स्त्यान, पिच्छील आणि गुदला उपलेप करणारी अशी असते, त्यावेळेस तो कफाचा अनुबंध घ्यायचा. तर मग रक्तजर्शामध्ये कफाचा अनुबंध आहे की वाताचा अनुबंध आहे याच्यानुसार पण चिकित्सा बदलते. यात आता कफाचा अनुबंध असताना दाढिम त्वक वात म्हणजे दाढिमाची जी साल आहे त्याने सिद्ध केलेला काढा हे रक्तजर्शामध्ये कफाचा अनुबंध असताना वापरायचं औषध आहे. आता पुढे रक्तजर्शामध्येच कफानुबंध असताना मयूरक ज्याला अपामार्ग म्हणतात ते त्याचा कल्क तंडूल तोयेन, तंडुलोदक जे म्हणतो, जे आपण रक्तप्रदरामध्ये अगदी सर्रास वापरला जातं तो अनुपान म्हणून, पण जिथे पण रक्तप्रवृत्ती असेल त्या ठिकाणी तंडुलोदकाचा खूप चांगला उपयोग होतो. याच्यामध्ये कॉलम मध्ये अवस्था आणि द्रव्य असे कॉलमचे हेडिंग जरा उलट सुलट झालेले आहेत. फक्त या स्लाइड मध्ये तो एक प्रॉब्लेम आहे, पण बाकीचं लक्षात येईलच. आता त्याच्याच पुढे तीळ आणि नवनीत म्हणजेच लोणी, आपण हे अनुपान अगदी रक्तजर्शामध्ये सगळेच वैद्य वापरतो आणि याचा जर अभ्यास केला तर तो रक्तजर्शाला जिंकणारा असा आहे. त्याच पद्धतीने रक्त पडत असताना नागकेशर चूर्ण, एकेरी, लोणी आणि याच्यासोबत साखरेसोबत जर दिलं तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. त्याच पद्धतीने शर्करा आणि कमळ केसर, कमळाचे जे केसर येतात, आता कमळ बेसिकली गणपतीच्या दिवसांमध्ये खूप कमळ येतात, त्यावेळेस ते कमळ गोळा करून त्याचे केसर काढून ठेवायचे. जनरली आता मार्केटमध्ये कमल चूर्ण तुम्हाला मिळू शकतं, पण ते पूर्ण कमळाच्या पुष्पांचं देठा सकट केलेलं असतं. तर स्पेसिफिकली तुम्हाला केशर पाहिजे असले तर ते असे जेव्हा गणपतीच्या दिवसात, नवरात्रीच्या दिवसात कमळ भरपूर येतात त्यावेळेस ते द्रव्य संग्रह करून ठेवणं कधी पण योग्य आहे. आणि कमळ केसर नसतील तर कमळाचं चूर्ण वापरून पण तुम्हाला रिझल्ट मिळतील, पण कमळ केसर वापरणं जास्त योग्य. आता पुढे पलांडू म्हणजेच कांदा, याचं वर्णन एक एकेरी द्रव्य म्हणून आलेलं आहे. त्याचं तुम्ही पेया करा, यूज करा आणि ते केवल पिवा म्हणजे नुसतं एकेरी पण वापरलं तर त्यामध्ये तुम्ही संजयती उल्बनम रक्त मारुतम म्हणजे ज्याच्यामध्ये रक्त आणि वात प्राधान्य असं आहे, रक्त प्रवर्तन होतंय आणि वात प्राधान्य आहे ज्या अर्शामध्ये, त्या कंडिशन मध्ये तुम्हाला पेयायुष किंवा एकेरी असं कांदा वापरता येईल. आणि वाग्भट सूत्रस्थान 6वा जो अध्याय त्याच्यामध्ये पलांडूचे गुणधर्मांमध्ये कफवात अर्श सांपथ्यम असं स्पेसिफिकली आलेलं आहे. तर याच्यामध्ये कफज हे पण अर्श त्याच्यामध्ये ऍडिशनल आहे आत्ताच्या कंडिशन पेक्षा. आणि अर्श सांपथ्य, कफवात अर्श सांपथ्य ही हायलाइट करण्यासारखी गोष्ट म्हणजे सूत्रस्थानामध्ये तो जी गोष्ट सांगतो ती चिकित्सा स्थानामध्ये तो त्याचा हात सोडत नाही. तो त्यामुळे 6वा अध्याय हा चिकित्सा स्थानाच्या बेसिक आहे की ज्यात द्रव्यांचे सगळे गुणधर्म सांगितलेले आहेत. त्यामुळे 6वा अध्याय खूप वेळा म्हणजे युजीला असताना तर तो दुर्लक्षितच असतो, पण नंतर तुम्हाला प्रॅक्टिस साठी त्याचे गुणधर्म आणि यांचा खूप चांगला उपयोग होतो. आणि खूप जण म्हणतील की एवढ्या द्रव्यांचे गुणधर्म हे लक्षात कसे राहतील म्हणून, पण ते 4-5 वेळा 6 वेळा पुन्हा पुन्हा 2-2 4-4 गोष्टी त्यातल्या जर वाचत राहिल्यात तर ते दीर्घकाळासाठी लक्षात राहतात. असंच एक सुरणकंदाचं वर्णन पुढे येतं एकेरीमध्ये. पलांडू आहे, आता सुरणकंदाचं वर्णन आहे. ते सुरणकंदाचा वापर कसा करायचा तर मातीने त्याला लेप करायचा आणि जसं पुटपाकामध्ये भाजतात तसं ते पुटपाकाने भाजून आणि मग तेल आणि लवण याच्यासोबत ते खायला सांगितलेलं आहे. आणि ते दुर्नाम विनिवृत्त म्हणजे अर्शाला जिंकण्यासाठी किंवा त्यातनं निवृत्त होण्यासाठी अर्शापासून ते सुरणकंदाचा वापर करायचा.
सुरणाच्या संदर्भात रवी सर एक मिनिट राहू द्या ही स्लाइड. सुरणाच्या संदर्भात थोडीशी माहिती अधिक सांगतो. सुरणाचे गुण तुम्ही जर बघितले 6व्या अध्यायामध्ये, तर विषद हा एक गुण त्याच्यात सांगितलेला आहे. आणि विषदाचं तुम्हाला व्याख्या तर माहिती म्हणजे बेसिकली स्वच्छ करण्याचा ज्याचा गुण आहे, जो मार्ग किंवा जो असेल स्वच्छ जो करतो तो विषद गुणाचा आहे, आणि सुरगंध हा विषद गुणाचा आहे. कसा आवाज येतोय सर? हो आता यायला लागला, मध्ये थोडा गेला होता. विषद गुणापासून पुढे सांगितलं. हॅलो, येतोय. ओके. तर सुरणकंदाचं पुन्हा एकदा सांगतो. सुरणकंदाचे 6व्या अध्यायामध्ये सांगितले, त्यामध्ये हा गुण सांगितलाय. आणि शक्ती म्हणजे तो स्वच्छ करणारा आहे, मधला अवरोध दूर करणारा किंवा काढण्याची ज्याची शक्ती आहे, तो त्याच्या विरुद्ध गुण जो असतो तो स्त्यान गुण, पिच्छिल गुण. तर आवाज परत ब्रेक होतोय सर तुमचा. ओके ओके, आला. ज्या ठिकाणी मलप्रवृत्ती स्त्यान त्यामध्ये तुम्ही विषद गुणाचा पण वापरायचे असेल तर त्या पेशंट मला नक्की सांगितलं. आणि सुरणाचे गुणधर्म सांगितले. सुरण गोष्ट खूप प्रॅक्टिस करतो. सर नेक्स्ट स्लाइड. आता आपण आपली शेवटची स्लाइड आजच्या लेक्चर मधली, आणि शेवटच्या हिच्यात शुष्केशु भल्लातकम अग्रम. शुष्क ही अवस्था झाली अर्शाची, आणि भल्लातक हे श्रेष्ठ औषध झालं त्यात. आणि आद्रेशु वत्सक त्वचा म्हणजेच कुटज त्वचा, ज्याच्यात आर्द्र अर्श असेल त्याच्यामध्ये शुष्क आणि आर्द्र अर्श असे दोन प्रकार. त्याच्यामध्ये वत्सक त्वचा म्हणजेच कुटजाची साल. आणि हा श्लोक पहिली ओळ सगळ्यांना पाठ असते, पण खालची ओळ खूप दुर्लक्षित, म्हणजे इवन मला पण ती याचं प्रिपेरेशन करतानाच तिथे लक्ष गेलं माझं. नाही तर शुष्केशु भल्लातकम अग्रम, आद्रेशु वत्सक त्वचा असं नक्की आपलं सगळ्यांचं तोंडपाठ असतं. पण त्याच वेळेला कालशेय म्हणजेच ज्याचं तक्र असं ज्याला पर्याय आहे, ते सर्व ऋतूमध्ये आणि सर्व अर्शांमध्ये कायम हितावह आहे. आणि त्याच जोडीला ते बल्य आणि मलापहम असं त्याचं कर्म दिसतं आपल्याला. तर असं ताक जे आहे ते अर्शाचं सर्वश्रेष्ठ औषध आहे. आणि जसं तुम्ही ती उपमा सगळ्यांनीच ऐकली असेल की तण जसे कडीपत्त्याच्या झाडाला तक्र टाकण्याची पद्धत असते, तर बाकीचे तण जे असतात ते जळून जातात. त्याचप्रमाणे हे अर्शाचे अंकुर तक्राच्या वापरानंतर जळून जातात. किंवा तुम्ही अर्शापासून मुक्त होण्यासाठी तक्र हे परम औषध आहे. रवी सर काही शंका समाधान घेऊयात.
आजचा विषय इथे संपलेला आहे. हो चालेल. सर परत एकदा थोडंसं विशद गुणापासून सुवर्णाविषयी सांगा, कारण की बऱ्याच जणांना तो पार्ट ऐकू गेला नाही. तोपर्यंत मी ओके बाकी ओके ओके ओके. सुवर्णाचे सामान्य गुण जे सांगितले 6व्या अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये दीपन सुवर्ण रुच्य कफग्न विशदो. तर हा जो विशद गुण असतो ना, हा मार्ग स्वच्छ करणारा किंवा ज्याची क्षालने शक्ती आहे असा विशद गुणाचा असतो. आणि ज्या रुग्णांमध्ये विषदाचा विरुद्ध गुण कोणता, तर तो पिच्छिल आहे. आणि पिच्छिल गुण काय असतो, तर जो स्त्यानता चिकटपणा असते, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या आरशामध्ये मलप्रवृत्ती स्त्यान आणि पिच्छिल होते, त्याच्यात सुरणाचा खूप चांगला उपयोग होतो. आणि सुरणवटक पण तुम्ही स्त्यान मलप्रवृत्ती होणाऱ्या रुग्णांमध्ये वापरून बघा, तुम्हाला सुंदर रिझल्ट मिळतील. धन्यवाद सर. आणि किरण मंत्री सरांनी पण सांगितले बद्रीपत्र, बदरपत्र आणि घृतभृष्ट सैंधव त्यांनी पण सुद्धा वापरलेलं आहे सैंधव. त्यांच्या सुद्धा. त्याच्याने ओके, अजून कॉन्फिडन्स छान, वाढेल आपल्याचा. परफेक्ट. आद्रक पिंपळी ग्राह्य दीपक जाधव सरांनी पण सांगितलेलं आहे. ओके. ओके. क्षतज कास रुग्ण बघण्यात आला आहे का, किंवा ज्यांनी कोणी बघितलं आहे त्यांनी सांगितलं तरी पण चालेल, असा एक प्रश्न आला आहे. उमाळे सरांनी विचारला. शतचकास असं तर निदान नाही केलं, पण प्रक्षत असं निदान केलंय एका रुग्णाचं. आणि काल मी ती केस पण थोडक्यात सांगितली की 3 आठवड्यांमध्ये 25 दिवसांमध्ये त्या पेशंटचं 8 किलो वजन कमी झालेलं होतं. आणि नंतर कॉम्बिनेशन मध्ये त्याला ऍक्च्युली एकेरी लाक्षा नाही वापरली मी, त्याला कॉम्बिनेशन मध्ये लाक्षा वापरलेली होती. आणि 15 दिवसांनंतर 15 दिवसांपूर्वी जेवढं वजन होतं ते मेंटेन झालं, म्हणजे त्याच्यानंतर ते कमी होण्याचं नक्की थांबलं. तर असं आहे, पण शतचकातातला अनुभव नाही काही. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया विचारा, किंवा काही शंका असतील किंवा काही अनुभव असतील. आज वेळ आहे, ते सुद्धा शेअर केलं तरी पण चालेल. फक्त सगळ्यांनी एकदम न बोलण्यापेक्षा. मी अजून हा सांगा ना सर, बोला. एक 5 मिनिटं बोलू का अजून? हो हो हो, बोला बोला, वेळ आहे. बेसिकली विषय आत्ताचा जो आहे तो एकेरी द्रव्याचा आहे, तो तर संपला. पण तुम्ही स्वतः अध्ययन करतात, म्हणजे कोलटकर सरांचं एक वाक्य असायचं की अभ्यासासाठी अभ्यास. तर ते करताना अशा गोष्टी येतात की आता मी हे जे सर्व रेफरन्सेस शोधत होतो, त्यावेळेस मला असं वाटलं की माझं चिकित्सा स्थान पूर्णच कव्हर होऊन जाईल, पण ते अगदी 8-10 अध्याय होईपर्यंत असं वाटलं की या विषयाचा आवाका खूपच मोठा आहे. पण प्रत्यक्ष शोधताना वेळ तर खूप लागतो, पण तुम्हाला बाकीची सूत्र पण डोळ्याखालून नजरेखालून जातात. आणि असं होत असताना काही स्पेसिफिक कंडिशन्स जे पेशंट्स तुमच्या समोर असतात, ज्याच्यासाठी हे औषध आयडियल आहे, असं 1-2 औषधं तुम्हाला यामध्ये सापडतात, आणखीन 2-3 कामाच्या गोष्टी सापडतात. म्हणून आता जिथे सगळे सॉफ्टवेअर्स वगैरे अवेलेबल आहे, जिथे सर्च ऑप्शन दिलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, पण ते तसं जरी असलं तरी तुम्ही मूळ संहितांचं ग्रंथ वाचन मात्र कंटिन्यू करत राहायला पाहिजे, कारण तुम्ही वरचे खालचे श्लोक्स पण त्यातनं वाचले जातात आणि त्यातल्या एखादी उपयोगाची गोष्ट सापडते. तर तशीच 1-2 कल्प मला त्यात सापडलेत, तेवढं मी तुमच्याशी शेअर करेल नक्कीच. एक हृदरोग अध्याय वाचत असताना हे एकेरी औषध नाही, हे मी पुन्हा एकदा सांगतोय. हे जस्ट एकेरी औषध पण तुम्ही शोधताना तुम्हाला काय फायदा होऊ शकतो दुसरा, म्हणजे कोणत्याही अर्थाने तुम्ही ग्रंथ वाचा, तुम्हाला अनेक गोष्टी त्यातनं कळतात. तर त्यासाठी म्हणून एक कल्प त्यात सापडला, संवर्चल आणि पथ्य, आणि एकदम साधा कल्प आहे. आणि याचं सिद्ध, आता मी नुसतं संवर्चल पथ्य एवढं समोर याच्या अवस्था आणि त्याची फलश्रुती जर मी सांगितली तर मग तुम्हाला ते आणखीन अरे हो, हे तर आपण सहज बनवू पण शकतो आणि रुग्णांमध्ये वापरू पण शकतो. तर याच्यामध्ये हृदरोग, श्वास आणि गुलमजित असं म्हणून ते आलेलं आहे.
हृदरोग अध्यायामध्येच वाग्भट चिकित्सा स्थान 6वा अध्याय 29वे सूत्र. आणि तुम्ही पथ्याचे गुणधर्म सेपरेट बघितले, संवर्चलचे गुणधर्म सेपरेट बघितले, तर तुम्ही अजून हे अनेक आजारांमध्ये वापरू शकतात. तर मी तुम्हाला संवर्चलाचे गुणधर्म वाचून दाखवतो. 6व्या अध्यायातनच घेतलेले आहेत. हृदय, उद्गार शोधन करणार, विबंधग्न, दीपन आणि रुचिप्रद. आणि हरितकीचे तर गुणधर्म तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहेत. मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की अरे आपण हे तर आरशामध्ये पण वापरू शकतो, उदावर्तामध्ये पण वापरू शकतो. कास असेल आणि त्यात मलविबंध असेल, वात प्राधान्य असेल तर त्यातही वापरता येईल. आणि उदावर्तजन्य हृदरोग असं जर स्पेसिफिक तुमचं निदान करू शकलात तुम्ही, याचं अधिकरण तर हृदरोग तसं पण आहे, तर त्या कंडिशन मध्ये हे घृत खूप चांगलं काम करेल. आणि दुसरा एक रेफरन्स त्यात मी तुम्हाला सांगत होतो की आरशाची ट्रीटमेंट म्हणजे रुग्ण आपल्याकडे येतोय आणि तो बरा झाला हे आपण त्याला कधी सांगायचं. खूप वेळा 2-3 फॉलोअप नंतर त्याला बरं वाटल्यावर तो स्वतःहूनच औषधं बंद करतो. पण काही पेशंट्स विचारतात की किती दिवस औषध घ्यायचं, तर त्यांना काय उत्तर द्यायचं, तर त्याचं सूत्र वाग्भट चिकित्सा स्थान 8वा अध्याय आणि 87वे सूत्र आहे 87. त्यामध्ये वीट म्हणजेच वर्च किंवा मळ याचं चांगलं अनुलोमन झालं, वाताचं चांगलं अनुलोमन व्हायला लागलं आणि त्याच्या जोडीला पावक म्हणजेच अग्नी याची वृद्धी उत्तम प्रकारे झाली की तो त्या व्याधीतनं मुक्त झालाय असं समजायचं. यात काही मला शंका असतील तर विचारा. शंका तरी नाही चॅट आहेत सर. बॉक्स मध्ये विचार तरी चालेल. नाही, शंका पण आलेल्या कारण की बऱ्याचशा पार्ट क्लिअर होता, त्यामुळे शंका खूप काही आलेल्या नाहीयेत. आणि अतिशय बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल जेवढं सांगितलं म्हणजे गुजरातमध्ये त्यामुळेच ते हरडे वैद्य किंवा आहेत जे सगळ्या दृष्टीने पथ्य वापरतात. ते पण सर एक शंका आहे. हा बोला मॅडम. शुष्क अर्शामध्ये भल्लातक कसं वापरायचंय? मी बेसिकली भल्लातकाचा एकेरी असं शुष्क अर्शामध्ये वापर नाही केलेला, पण संजीवनी बुटी हा कल्प आहे त्याचा, हे नक्की मी वापरून बघितलेलं आहे. आणि नाहीतर मग असं एक करता येतं की भल्लातकाचं तेल पण मिळतं, पण ते अगदी एक थेंब किंवा त्याच्यापेक्षा पण ते डायल्यूट करून दुधामध्ये थोडंसं टाकून किंवा बत्ताशासोबत किंवा साखरेसोबत असं करून ते दिलेलं बरं. पण बेसिकली भल्लातक जर तुम्हाला पित्ताचा अनुबंध चुकून पण वाटला तर भल्लातक वापरू नका, हे नक्की आहे. आणि संजीवनी वटीमध्ये बाकीचे पण औषधं असल्यामुळे भल्लातकाचं प्रमाण त्या मानाने कमी असतं आणि ते थोडंसं वापरायला सेफ पडते, म्हणून संजीवनी वटी वापरलेली जास्त बरी. पण यातनं जर तुम्हाला वापरायचं असेल तर रसायन विधीने किंवा इवन भात शिजवताना त्यात अर्धा बिब्बा कट करून पेशंटचा आणि याचा प्रकृतीचा विचार करून त्याला डोस कोणता सूट होईल तशा पद्धतीने भात शिजवला, त्याचे जसे भल्लातकाचे 10 गोष्टी आलेल्या आहेत पलल वगैरे असं, तर तशा पद्धतीने रसायन विधीने ते सेवन केलेलं जास्त चांगलं. धन्यवाद सर. दीपक जाजू सर पण म्हणतायत कांकायन वटीमध्ये पण भल्लातक आहे, असा एक त्यांनी फीडबॅक दिलेला आहे. ओके. आणि माझ्या एक आहे तर त्यांचे पण कॅप्सूल मिळतात, त्याच्यात दूध आणि घृत आणि भल्लातक. हो ठीक आहे, माझ्या मते जीएम कंपनीचं मिळतं, ते पण वापरायला एकदम सेफ आहे, अगदी वापरू शकतो नक्कीच. चालेल सर. सध्या तरी शंका नाहीत. नाही, एक प्रश्न आला. पथ्य आणि गुड वर्धमान मात्रेत वापरलेत का? काही अनुभव. पथ्य आणि गुड मी नाही वापरलेलं वर्धमान मात्रेत. ठीक आहे. नाही वापरलेलं आहे. समप्रमाण. ओके. बऱ्याच जणांनी वापरलं आहे. गुड हरितकी हे वर्धमान मात्रेत वापरलं जातं आणि त्याचा फायदा पण मूळ तेच आहे. त्याचं कार्यकारण भाव बरेचदा असा असतो की शाखा कोष्ठगती करणे आणि मग नंतर त्याचं परत शोधन करणे, अशी एक प्रथा आहे. आणि हा बोला सर, तुम्ही बोला. तुम्ही काहीतरी सांगा. नाही, तेच मी वापरलेलं नाही, मी समप्रमाणात वापरतो फक्त, असं आहे.
म्हणजे 1 चमचा जर हिरडा सांगितलं तर 1 चमचा गुळाचा किस घ्यायचा किंवा बारीक करून घ्यायचा गोड. आणि पण ते घ्यायला अवघड जातं, पण त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं तर मग ते पिलं जातं. किंवा पिलं मग गोळ्या करून ठेवणं हे त्याचा चांगला उपाय आहे. हो हो, अगदी बरोबर. चालेल, अजून तरी काही प्रश्न नाही आहेत. तर आपण आज थांबूयात. मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आतिश सरांचे विशेष आभार की त्यांनी परत दुसऱ्यांदा व्याख्यान घेतलं आणि सगळ्यांचे प्रश्न उत्तरांचे पण समाधान केलं. तर सगळ्यांचे आभार. आणि पुढचं लेक्चर पण लवकरच होणार आहे. बहुतेक ते आबा गडदे सरांचं असेल, तर तेव्हा सुद्धा नेत्रविकारांवर आहे. तेव्हा सुद्धा आपली उपस्थिती अशीच राहू द्या. त्याची लिंक आणि डिटेल्स लवकरच चंदन सर आणि तुषार सर तुम्हाला पाठवतील. तर सगळ्यांचे आभार आणि आजची मीटिंग संपली. धन्यवाद सर. आजची मीटिंग संपली असं मी घोषित करतो. धन्यवाद.